डे 24/100 इन UK. आजचा वेदर खूपच विंडी होता, सगळीकडे एवढा जोरात हवा चालू होती. आम्हाला धुवायचे होते आमचे कपडे आणि खूप दिवसांपासून बेडशीट नाही धुतलेली, तर आम्ही विचार केला की आज बेडशीट पण धुऊया. जाऊन आम्ही टाकले मशीनमध्ये कपडे. आज आम्ही काहीतरी वेगळा नाश्ता ट्राय करणार आहे. परत आम्ही बनवलेली साबुदाण्याची खिचडी. इकडचं पाणी मला अजिबात सूट नाही होत आहे, तर मला ॲक्ने आणि हेअरफॉल पण होतोय. आम्ही केली आमच्या लंचची तयारी. आमची लंचची तयारी एकदम जोरात चालू असते. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही निघालो जिमसाठी. सकाळी जोरात हवा चालू होती, पण नशीब आम्ही जिमला जाताना पाऊस नाही पडला. तिची नजर एवढी तेज आहे की रस्त्यात जाताना एवढा छोटूसा लेडीबग दिसला. मी इकडे स्पीकर लावून नाचत होतो फुल रोडवर. अशी भगचोदी करत करत आम्ही जिमला निघालो आणि बघतो तर इथे बिग बॉक्सचं काहीतरी काम चालू होतं. वाटतं काहीतरी नवीन बॅनर लावत आहेत. फायनली आम्हाला हेग सँडविच ओपन दिसलेला आहे आज. आणि येऊन नेहमीसारखं आम्ही खेळलो टेबल टेनिस. जिम करून आम्ही निघालो कोचिंगसाठी. माझी होती पर्सनल कोचिंग. ह्याचं नाव आहे जेन्सन. हा आहे फक्त 11 वर्षाचा. आज नवीन स्टुडंट आलेला माझ्याकडे. घरी येऊन मग गायत्रीने बघितलेला मस्त रील. हा होता तो रील. ह्याचा बघून आम्ही बनवली रेसिपी. मग रील मध्ये जसं दाखवलं तसं आम्ही पहिला बटाटे केले बॉईल आणि त्याचे साल पील करत होतो. मग बटाटे मॅश करून त्याच्यात ऑनियन ॲड करून थोडेसे स्पाइसेस ॲड करून आणि चिलीज ॲड करून त्याचे बनवले गोळे. आणि ब्रेडचे एजेस कापलेले होते. त्या एजेसचा आम्ही एअर फ्राय केले आणि त्याचे ब्रेड क्रम्पचे मस्त चिप्स सारखं मस्त बनवलेलं. मग तो जो ब्रेड होता तो पाण्यात डिप करून ते गोळे बनवलेले त्याच्यात भरले आणि टाकले एअर फ्रायर मध्ये. आणि एअर फ्राय मधून काढल्यानंतर असं काहीतरी वाटत होतं भाई साहब, एवढे मस्त दिसत होते. वडापाव. मग वडापावचंच फिलिंग देत होते, पण खाल्ल्यानंतर एवढे टेस्टी होते भाई साहब. मला आणि गायत्रीला दोघांना पण खूप जास्त आवडले. मी बघितलेली रेसिपी फायनली सक्सेसफुल झालेली आहे आणि भूषणच्या बर्थडेचा केक भूषण संपवतो इकडे. त्याला खूप जास्त आवडला आहे हा केक. ती बघतो तर हा सगळा पसारा करून ही बाई रील बघत बसली आहे. मला असा वैताग आला ना. मग तिने जे जे पसरवलेलं ते थोडं नीट ऑर्गनाइज केलं आणि ती अशी बघत होती शानपणा करत. भेटूया नेक्स्ट रील मध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.